नमस्कार. मी दिलीप देशमुख. मी आणि माझे मित्र श्री प्रकाश कोंडपल्ले आम्ही सहकारी बँकांसाठी अत्यंत उपयुक्त असा ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम डिझाईन केलेला आहे. त्याचे नामकरण आम्ही बेसिक ट्रेनिंग प्रोग्राम फॉर कोऑपरेटिव्ह बँकर्स असे केलेले आहे. BTP बेसिक ट्रेनिंग प्रोग्राम फॉर कोऑपरेटिव्ह बँकर्स. ह्या प्रोग्रामची माहिती देण्यापूर्वी प्रथम मी आमचा परिचय करून देतो. श्री प्रकाश कोंडपल्ले MSc CA-IIB आणि GD&CA आहेत. 28 वर्ष त्यांनी इंडियन बँकेत सर्व्हिस केली. त्या दरम्यान लोन्स अँड ॲडव्हान्सेसमधील तज्ज्ञ आणि बँकेच्या मुंबई स्थित ट्रेनिंग सेंटरचे ते जेव्हा इन्चार्ज होते त्यावेळेस बेस्ट ट्रेनर असा नावलौकिक त्यांनी मिळविला होता. स्वेच्छानिवृत्तीनंतर त्यांनी देवगिरी नागरिक सहकारी बँक जॉईन केली. तेथे ते MD अँड CEO या पदावर कार्यरत होते. त्यांच्या कार्यकाळात बँकेने D ग्रेडवरून A ग्रेडवर झेप घेतली होती. निवृत्तीनंतर देखील ते सहकार क्षेत्राशी निगडीत आहेत. ट्रेनर आणि कन्सल्टंट अशा भूमिका ते पार पाडतात. त्यांची लोन्स अँड ॲडव्हान्सेस, डिपॉझिट्स, हाऊ टू फेस इंटरव्ह्यू इत्यादी विषयावरील पुस्तके लोकप्रिय आहेत. मी MSc CA-IIB, मास्टर ऑफ इंडस्ट्रियल रिलेशन्स अँड पर्सनल मॅनेजमेंट आणि BGL आहे. मी इंडियन बँकेत डायरेक्ट रिक्रूट प्रोबेशन ऑफिसर म्हणून जॉईन केलं होतं. तेथे मी 32 वर्ष सर्व्हिस केली. त्या दरम्यान विविध राज्यात विविध पदावर मला लोन्स अँड ॲडव्हान्सेस, ऑडिट अँड इन्स्पेक्शन, ट्रेझरी, फॉरेन एक्सचेंज, मर्चंट बँकिंग इत्यादी महत्त्वाच्या विभागात काम करण्याची संधी मिळाली. स्वेच्छानिवृत्तीनंतर मी खामगाव अर्बन कोऑपरेटिव्ह बँक जॉईन केली. तेथे मी MD अँड CEO पदावर कार्यरत होतो. तेथील माझ्या 6 वर्षाच्या वास्तव्यात बँक D ग्रेडवरून डिव्हिडंड पेईंग झाली होती. माझा कॉन्ट्रॅक्ट पिरियड संपल्यानंतर मी जळगाव पीपल्स कोऑपरेटिव्ह बँक जॉईन केली. तेथे मी वयाची 70 वर्षे पूर्ण झाल्यानंतर MD अँड CEO या पदावरून निवृत्त झालो. दोन्ही बँकेत मी शिस्त लावण्याचा प्रयत्न केला. सिस्टीम्स अँड प्रोसिजर्स नवनव्या इंट्रोड्यूस केल्यात. CBS प्लॅटफॉर्म चेंज केला आणि पॅरामीटर बेस ग्रोथकडे जास्ती लक्ष दिलं. आणि माझ्या सगळ्या मीटिंग्स ह्या ट्रेनिंग मीटिंग्ज असायच्या. त्याचा परिणाम बँकेच्या सर्वांगीण ग्रोथवर काही काळानंतर दिसून आला. निवृत्तीनंतर मी कन्सल्टंट आणि ट्रेनर ह्या भूमिका पार पाडत आहे. आम्ही दोघांनी हा जो अनुभव घेतला सरकारी बँकेचा आणि सहकारी बँकाचा, त्यातून ही एक कल्पना उदयास आलेली आहे. हा जो आमचा बेसिक ट्रेनिंग प्रोग्राम आहे तो 52 व्हिडिओजमध्ये आम्ही तयार केलेला आहे. प्रत्येक व्हिडिओ हा अर्ध्या तासाचा राहील. ह्यामध्ये आम्ही बँकिंगचे जे सर्व महत्त्वाचे विषय आहेत ते लोन्स अँड ॲडव्हान्सेस, डिपॉझिट्स, KYC, ऑडिट अँड इन्स्पेक्शन, इन्व्हेस्टमेंट, IT, कस्टमर सर्व्हिस इत्यादी सर्व आम्ही कव्हर केलेले आहेत. हा कोर्स पूर्ण केल्यानंतर आमचा असा मुळीच दावा नाही की सर्व कर्मचारी हा कोर्स कंप्लीट केल्यानंतर एक्सपर्ट होतील, तज्ज्ञ होतील. पण एवढी मात्र आम्ही खात्री देऊ शकतो की कर्मचाऱ्यामध्ये बँकिंगविषयी बेसिक अवेअरनेस येईल, इंटरेस्ट निर्माण होईल, त्यांचं फंडामेंटल्स क्लिअर होतील बँकिंगचे, ह्याची आम्ही तुम्हाला खात्री देऊ शकतो. आणि आम्ही जेव्हा या व्हिडिओवर आधारित दर आठवड्याला प्रश्न सेट करणार आहेत ऑब्जेक्टिव्ह टाईपचे, त्याचे मार्क्स आम्ही कर्मचाऱ्यांनी हेड ऑफिसला देऊ आणि त्या मार्क्सवर आधारित बँकेच्या हेड ऑफिसला, HR डिपार्टमेंटला कर्मचाऱ्याच्या कॉम्पिटन्सीज कळतील, कोणाला कशात इंटरेस्ट आहे ते कळेल. मग जेव्हा आपण कर्मचारी शॉर्टलिस्ट करू, इन्व्हेस्टमेंट असो, लोन्स अँड ॲडव्हान्सेस असो, ऑडिट असो, त्यांना जेव्हा आपण ऑफलाईन ट्रेनिंग देऊ, ऑनलाईन ट्रेनिंगच्या सोबतच ऑफलाईन ट्रेनिंग देऊ आणि मॅनेजमेंटचं त्यांना ऑन द जॉब ट्रेनिंगसुद्धा दिलं, तर मला खात्री आहे की 2-3 वर्षात बँकेला जे अधिकारी पाहिजे असतात, ज्या ज्या डिपार्टमेंट्समधले तज्ज्ञ अधिकारी पाहिजे असतात ते निश्चित मिळतील.
आपण जर या ट्रेनिंगची उपयुक्तता किंवा आवश्यकता बघितली तर आपण मॅनेजमेंटच्या दृष्टीतून जेव्हा विचार करतो ज्यावेळेस ब्रांच मॅनेजर, डिपार्टमेंट हेड, जनरल मॅनेजर, CEO इत्यादी महत्त्वाच्या पदावरील व्यक्ती रिटायर होतात किंवा राजीनामा देऊन जातात, त्यावेळेस त्यांना रिप्लेस म्हणून त्यांच्या जागेवर कोण्या सक्षम अधिकाऱ्याची नेमणूक करावी हा यक्ष प्रश्न मॅनेजमेंटच्या समोर असतो. ज्यावेळेस आपल्याला जॉब रोटेशन द्यायचं असते त्यावेळी देखील कोणाला कुठे टाकायचं हा सगळा प्रश्न निर्माण होतो. कारण बरेचसे कर्मचारी डेबिट क्रेडिटमध्येच इंटरेस्ट असतात, कारण त्यांना बाकीचं बँकेविषयी अवेअरनेस किंवा जिज्ञासा नसते. तर हे सगळे प्रॉब्लेम्स सॉल्व्ह होतील जर हा ट्रेनिंग प्रोग्राम आपण सगळ्यांना दिला तर. कर्मचाऱ्यांच्या दृष्टीतून पाहिलं तर त्यांना बेसिक नॉलेज नसल्यामुळे, माहिती नसल्यामुळे ते प्रमोशनच्या प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट करत नाहीत, त्यांचं आर्थिक नुकसान होते. त्याचप्रमाणे उच्च पदावर कार्यरत असताना समाजात जे स्थान मिळते त्या लाभापासून ते वंचित राहतात आणि तेच ते काम केल्यामुळे साधारणतः 50 वर्षे होईपर्यंत प्रत्येकाची 20 वर्षापेक्षा जास्ती सर्व्हिस झालेली असते. त्यामुळे त्यांना ते मोनोटोनस वाटते, वृक्ष वाटते. ते काम करताना त्यांना उत्साह येत नाही, एक मरगळ येते. आणि या सर्वांचा सामूहिक परिणाम म्हणजे बँकेतलं चैतन्य लोप पावते. आणि आपण जर सेक्टरचा विचार केला UCB सेक्टरचा तर गेल्या 5 वर्षात सेक्टरची ग्रोथ ऑलमोस्ट स्टॅग्नंट आहे. आणि त्याहीपेक्षा चिंतेची बाब म्हणजे नंबर ऑफ अकाउंट्स आर ड्विंडलिंग डाऊन, कमी होत आहेत. त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांना फंडामेंटल नॉलेज बँकिंगचं देणे, त्यांच्यात अवेअरनेस आणणे हे अत्यंत गरजेचं आहे. आणि हे कार्य हा जो बेसिक ट्रेनिंग प्रोग्राम आहे हे निश्चितपणे पूर्ण करेल याची आम्हाला खात्री आहे. आमचा हा प्रोग्राम कसा राहील याच्यासाठी आम्ही डेमो PPT तयार केलेली आहे. ती साधारणतः 30 मिनिटाचीच राहील. त्यासाठी आम्ही सर्वांच्या म्हणजे काळजीचा विषय जो आहे सध्या करंट टॉपिक तो म्हणजे पेनल्टीज इम्पोज बाय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया हा घेतलेला आहे. तो PPT आपण अवश्य पाहावा अशी मी विनंती करतो, आवाहन करतो. त्यामुळे आमचं एक्सपिरियन्स, एक्सपर्टाईज, एक्सपोजर किती रिफ्लेक्ट होते ट्रेनिंगमध्ये हे आपल्याला कळेल. आपण हा व्हिडिओ बघितल्यानंतर आपल्याला ज्या काही क्वेरीज असतील, शंका असतील त्या ईमेलद्वारे पाठवू शकता. ईमेल आहे btp@mdrhr.com. BTP म्हणजे बेसिक ट्रेनिंग प्रोग्राम, btp@mdrhr.com. आणि जे माझे आणि प्रकाश सरांचं मोबाईल नंबर दिलेला आहे ते व्हॉट्सअप नंबर आहे. त्याच्यावर देखील आपल्याला जे काही प्रश्न पडले असतील, क्वेरीज असतील, शंका असतील त्या आपण जरूर विचारा. आपल्याला समाधानकारक उत्तरं निश्चित मिळतील. पुनश्च एकदा आमचा डेमो PPT ज्याचा विषय आहे पेनल्टीज इम्पोज बाय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया तो आपण अवश्य बघावा असे मी विनंती करतो, आवाहन करतो आणि थांबतो. थँक्यू. धन्यवाद.